नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला तांदळाची खीर बनवायची. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हा तांदूळ मी 100 ग्रॅम घेतलेला आहे. 1 तासभर भिजत घातलेला आहे. त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. 100 ग्रॅम साखर आहे. अर्धी वाटी काजू आहे. अर्धी वाटी बदाम आहे. अर्धा चमचा वेलची पावडर आहे. अर्धा लिटर दूध आहे. दूध आपल्याला उकळून घ्यायचे. केशरच्या मी 10-12 काड्या घेतलेल्या आहेत. दुधाला उकळी आलेली आहे. वेलची पावडर, बदाम, काजू, साखर, तांदूळ, आता हे आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं शिजून द्यायचे. तर श्रावण महिना चालू झालेला आहे. बऱ्याचशा जणांना महिन्याचा उपवास असतो. उपवास सोडताना काहीतरी गोड म्हणून आपली तांदळाची खीर. बरेच प्रकार आहेत तांदळाच्या खीरीमध्ये पण. याच्यामध्ये तुपाचा वापर अजिबात केलेला नाहीये. आपली तांदळाची खीर आता होत आलेली आहे. कलर पण छान आलेला आहे. तरी पण अजून आपल्याला 5 मिनिटं ठेवायचे. आपली खीर तयार झालेली आहे. घट्ट झालेली आहे. बासुंदी सारखीच घट्ट होती ही पण खीर. गॅस बंद करूया. आपली तांदळाची खीर पूर्ण तयार झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.